नमस्कार मित्रांनो, उद्या आहे मकर संक्रांती. तर आपण मकर संक्रांती करता बनवूया तिळाची लड्डू आणि तिळाची बर्फी. खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागणारी. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. तर इथे मी तीळ घेतलेली आहे. तिळला छानपैकी मस्त आपल्याला भाजायचं आहे. जोपर्यंत तिळामधून छान आवाज नाही येत, चटचट चटचट आवाज नाही येत आणि छान मस्त खमंग वास यायला येते, तोपर्यंत याला भाजायचं आहे. तर हे बघा, छान मस्त तिळामधून खमंग वास आलेली आहे आणि तीळ छान भाजून झाली आहे. तर आपण टेस्ट करूया. तर हाताने याला असं चोडून बघायचं आणि जर तीळ चुरा झाली तर समजायचं की तीळ छान मस्त भाजून झालेली आहे. तर आपण बघा हाताने चोळून बघितलं आहे, तर तीळ छान बारीक झालेली आहे. तर चला, तीळ छान मस्त भाजून झालेली आहे ना, खमंग छान मस्त याचा वास पण आलेला आहे. तर याची आपल्याला 2 रेसिपी बनवायची आहे. तर मी याच्यातली अर्धी तीळ घेतलेली आहे आणि अर्धी तीळ याला मिक्सर जारमध्ये टाकून याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकत आहे 1 मुठ्ठीभर शेंगदाणे टाकत आहे आणि ते शेंगदाणे अजून तीळ ह्या दोन्हीला छान मस्त आपण मिक्सी जारमध्ये अशी काढून घ्यायची आहे. तर खूपच जास्त चिकना नाही वाटायचं आपल्याला, थोडी दरदरीच वाटायची आहे. आता एका कढईमध्ये घ्यायचं आहे गूळ. तर मी एक पांढरा गूळ घेतला आहे ना, थोडासा मी देशी गूळ पण घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण थोडासा पाणी ॲड करूया आणि थोडासा पाणी ॲड करून याला आपल्याला छान मस्त फेस येतपर्यंत याला उकळवायचं आहे, शिजवायचं आहे. तर चला की याच्यामध्ये 1 चम्मच आपण तूप पण ॲड करूया आणि तूप ॲड करून याला छान मस्त शिजवायचं आहे. आणि म्हणजे फक्त आपल्याला याला शिजवायचं आहे, याला आपल्याला चाशणीने येऊ द्यायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की याची फक्त आपल्याला गोड पिकलवायचं आहे, आपल्याला चाशणी वगैरे नाही येऊ द्यायची आहे. हे बघा, छानपैकी मस्त गोड पिकलून गेलेलं आहे. तर जसंच गोड पिघलते तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण गूळ बिलकुल पण कडक व्हायला नको. तर गॅस बंद झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया जो आपण मिक्सीमधून बारीक केलेली तीळ आहे, ती पूर्ण याच्यामध्ये ॲड करूया. तर अशा प्रकारे पूर्ण तीळ ॲड करून याला छानपैकी मस्त मिसळून घ्यायचं आहे आणि मिळवून आपल्याला मग एका ताटामध्ये जमवायचं आहे. तर आपण हे मिश्रण पूर्ण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे, मिळून अशा प्रकारे आपण छान मस्त मिळून घ्यायचं आहे याला. आणि त्यानंतर मग ताटामध्ये मी पहिलेच तूप लावून ठेवलेलं होतं आणि ताटामध्ये तूप लावून मग ह्या मिश्रण पूर्ण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर याला छानपैकी मिसळायचं. तुम्ही वाटल्यास याच्यामध्ये खोबऱ्याचा किस वगैरे पण टाकू शकता, पण मी याच्यामध्ये काहीच टाकलं नाही, कारण की तिळाचा स्वाद वेगळाच राहते. तीळ आपला स्वादच सोडते आणि त्याच्यामध्ये कोणता पण वस्तू आपण जर टाकली म्हणजे इलायची वगैरे पण, तर त्याच्यामुळे पण आपल्याला तो स्वाद नाही जो तिळामध्ये स्वाद राहते. तर तीळ आपला स्वाद वेगळाच राहते तिळाचा. तर या प्रकारे बघा, छान मस्त थापून घ्यायचं आहे आपल्याला ताटामध्ये. हे बघा, मी छान मस्त थापून घेतलेलं आहे. आता याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपण थोडासा ड्रायफ्रूट किंवा नारळाचं किस पण याच्यामध्ये भुरकवू शकतो. दिसायला खूप छान दिसते, सुंदर दिसते, म्हणून त्याला मी याच्यामध्ये थोडासा ड्रायफ्रूट वगैरे ॲड करून घेऊया. आणि त्यानंतर छानपैकी मस्त याला पण आपण दाबून छान मस्त याला सेट करून घ्यायचं आहे. त्या प्रकारे मस्त सेट करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपण वड्या पाडूया. तर खूपच सोप्या आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये तयार होणारी ही वडी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूपच लवकर बनते आणि काहीसुद्धा मेहनत लागत नाही याला बनवायला. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते या वड्या. या प्रकारे बघा, मी छान मस्तपैकी चाकूनी वड्या कापून घेतलेल्या आहे आणि आता मी बघा दाखवत आहे. खूपच लवकर आणि खूपच झटपट बनवून तयार होती ही रेसिपी. तर हे बघा, छान मस्त तिळाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण वड्या काढून घ्यायच्या आपल्याला आणि एका डब्यामध्ये छान मस्त भरून ठेवून घ्यायचे आहे. आता आपल्याला दुसरी रेसिपी बनवायची आहे.
तर मी बनवणार आहे आता तिळाचे लाडू. तर हे बघा, मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. खूपच छान आणि खूपच मस्त हे बघा सॉफ्ट बनून तयार झालेली आहे आणि दिसायला पण खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान बनते आणि खूपच लवकर बनते ही रेसिपी. आता आपण बनवूया लाडू. त्याच्यामध्ये मी गूळ आणि शेंगदाणे घेतले आहे आणि ही तीळ पहिलेच भाजून ठेवलेली होती, तुम्ही बघू शकता. आता एका कढईमध्ये मी गूळ टाकला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि याला आपल्याला छान मस्त फेस येतपर्यंत उकळी येऊ द्यायचं आहे. बघा, छान मस्त फेस आलेला आहे आणि छान उकळी आली. आता आपण याला चेक करूया. याची आपल्याला चाशणी बनवायची आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये थोडासा आपण गूळ ॲड करून बघूया. याचा आपल्याला असा गोळा तयार झालेला पाहिजे, म्हणजे खूपच कडक पण नाही व्हायला पाहिजे, असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे चाशणी आपली पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे तीळ. त्याच्यामध्ये आपण तीळ ॲड करूया आणि थोडेसे शेंगदाण्याचे दाणे जे थोडेसे मी कुटून ठेवले होते ते ॲड करायचे आहे. शेंगदाण्याचे दाणे टाकल्यामुळे तिळाचा स्वाद खूप छान लागते आणि लाडू पण खूप छान लागतात, टेस्टी. म्हणून आपल्याला शेंगदाण्याचे दाणे पण याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि एक प्रकारे छान मस्त याला मिळवून घ्यायचं आहे आणि मिळून मग छानपैकी मस्त थंड व्हायच्या अगोदरच थोडे गरम राहतात, तेव्हाच आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहे. तर हे बघा, या प्रकारे आम्ही लाडू बनवून तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता. खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लाडू बनवून तयार झालेले आहे. तर माझी मुलगी पण माझ्यासोबत लाडू बनवायला लागली आहे. आम्ही दोघी मिळून लाडू बनवून राहिलो. तर बघा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे? जर चांगली वाटली असेल, बर्फीची आणि लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि आता उद्या आहे तीळ संक्रांती. तर तीळ संक्रांती करता सगळ्यांना तीळ संक्रांतीची खूप खूप शुभकामना आहे, खूप शुभेच्छा, मनापासून खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि सगळे कोणी संक्रांती एन्जॉय करा. तर चला, मिळूया नवीन व्हिडिओ करता.